सोलापूर मतदारसंघातून शिवाचार्य महाराज हे तर निवडून येणार, त्याच्याबद्दल देशातल्या कोणत्याही माणसाच्या मनामध्ये शंका नाही. ते निवडणुकीला उभा राहिल्यावर काय बहादरांनी व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या किल्पा टाकल्या. आता कट्ट्यावरच्या काही लोकांना काम नसतं गावात, त्याला आपण म्हणतो गावावरनं वळून टाकलेले ते असतात. थोडा आता मी मंत्री असल्यामुळे मला बोलायचा प्रॉब्लेम आहे. मालक म्हणले हळूहळू बोला, नाहीतर 2 दिवस ब्रेकिंग न्यूज निघायची. पण रणजित दादा सुद्धा आता 2 रणजित दादा आहेत. त्यामुळं दादा तुम्ही भाग्यवान आहे. एवढी मोठी फळी सुद्धा आयुष्यामध्ये मिळायला कुठंतरी पूर्वजांची पुण्याय असायला लागते. ती पुण्याय तुमच्या वडिलांची असेल, तुमच्या आजोबाची असेल, तुमच्या घराण्याची असेल. तुमचं नाव डिक्लेअर झालं आणि 2 दिवसाचा दौरा सुरू झाला. बघता बघता झंझावात एवढा की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये की कोणी तुडीचा उमेदवारच नाही. असं कसं असू शकतं? कारण माढा लोकसभा मतदारसंघातली जनता शून्य आहे. एका बाजूला फलटण, मान, खटाव, कोरेगावचा काही भाग, इकडं माळशिरस असेल, सांगोला असेल, करमाळा, माढा, बराचसाच पट्टा हा दुष्काळी पट्टा. पण या पट्ट्यातला शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो जर लढायला लागला तर कसा लढतो हे 2014च्या निवडणुकीमध्ये मी बघितलेलं आहे. कारण एवढी त्या जनतेच्या मनगटात ताकद आहे. या फटक्या माणसाला सुद्धा राज्याचा मंत्री करून दाखवला ते माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने. एवढी ताकद आहे. आणि आता तर सगळे आम्ही एक, इकडं विजय दादा आहे. माळशिरस मधून मला खात्री आहे की 1 लाखाचं लीड मिळणार आहे. इकडं प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर आहे. कोण म्हणायचं माड्यातनं 50,000चं लीड मिळणार. पण सावंत सरांनी सांगितलं आम्ही लय मोठं बोलत नाही, किमान रणजित निंबाळकरांना 1 मताचं तरी जादा लीड आम्ही मिळवून देणार. खऱ्या अर्थानं ही निवडणूक ही देशाच्या प्रश्नावरती आपल्याला लढवायचं आहे. कारण या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाचा जर विकास बघितला, मग रस्ते असतील, रेल्वे लाईन असतील, पाण्याच्या योजना असतील, त्याला गती देण्याचं काम या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मी तुम्हाला एक आठवण करून देतो. 26/11चा हल्ला मुंबईवरती झाला. त्यावेळी आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू शकलो नाही, फक्त आम्ही निषेध नोंदवला. पण पुलवामातला ज्यावेळी अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यावेळी आम्ही पाकिस्तानची देहधान करून सोडली. त्यांच्या हद्दीत घुसून त्यांचे बंकर अतिरेक्यांचे नष्ट करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. एक जवान त्यांच्या ताब्यात गेला, त्याला सुद्धा पाकिस्तानाला सन्मानानं भारतात पाठवावं लागलं. ही ताकद, हा दरद हा कुणी तयार केला असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी तयार केलेला आहे.
आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या जीवनामध्ये जर क्रांती याची असेल तर एक कणखर पंतप्रधान या देशाला आपल्याला खऱ्या अर्थानं द्यावं लागेल. पंतप्रधान पदाचं स्वप्न अनेक लोकांना पडतं. महाराष्ट्रात तर पवार साहेबांना गेली 50 वर्ष झालं स्वप्न पडते. बऱ्याच वेळा म्हणायचे की हे मत मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातल्या माणसाला प्रत्येक निवडणुकीत घोषणा असायची. मला सुद्धा कधी कधी खरं वाटायचं की आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस पंतप्रधान झाला पाहिजे. पण नंतर मला राजकारणात आल्यावर कळायला लागलं पंतप्रधान व्हायचं असेल तर जवळजवळ 275 खासदार लागतील. यांचं खासदार किती निवडून जाते ती 5 नाही तर 6. आता 4-2 वर आकडा आला हे वेगळा आहे. 5 नाही 6. आता मला सांगा तिथं काही छपराला ठेप द्यायचा आहेत का? अरे 2-250 खासदार लागतील. पण लोकांना भावनिक करू खऱ्या अर्थानं राजकारण हा काही मंडळींनी धंदा केला. परंतु तुम्ही जर बारकाईनं बघितलं आमची पहिल्यापासून मागणी होती पेरणी ते कापणी पर्यंत शेतकऱ्याला जो काही मजुरीचा खर्च येतोय हा खर्च रोजगार हमीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. मग तिथं निंदणी करायचं असेल, उसाला पाणी द्यायचं असेल, नांगरट करायची असेल, हे पैसे शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ते. आणि आताच बोलू दे त्यांना. नदीच्या कडेला हैदराबाद नाही त्याची पावती द्या तुम्ही. एवढं मात्र आम्हाला मसाला टाकली म्हणून नाही त्यांना बोलू दे. त्यांचं मत त्यांना मांडलं पाहिजे. मी त्यांचं अभिनंदन करतो कारण शेतकऱ्यांना असं बोलायला शिकलं पाहिजे आणि बोलायला शिकलं पाहिजे म्हणून आम्ही चळवळीत 30 वर्ष काम करत होतो. आज आम्ही शेतकऱ्याबरोबर आहोत. आणि निश्चित त्यांनी सांगितलं की आमची पिकं वाळायला लागलेली आहेत. ही पिकं हातात तोंडाला आलेली आहेत. त्याला वीज मिळाली पाहिजे. मी निश्चितपणानं इथं शब्द देतो मी या व्यासपीठावरनं उतरल्याबरोबर या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांना फोन लावून या बाबतीमध्ये कलेक्टरला फोन लावून तातडीनं निर्णय घेतला पाहिजे याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातात. कारण तो शेतकऱ्याचा माझा अधिकार आणि म्हणून या सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर पूर्वी 15 वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याला विम्याचं पैसे किती मिळालं 2600 कोटी रुपये. आणि या 3.5 वर्षामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला विम्याचे पैसे दिला आम्ही 11,000 कोटी रुपये. एका बाजूला ऊस उत्पादक शेतकरी या पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं परंतु जागतिक बाजारपेठेमध्ये अधिक साखरेचं उत्पादन झालं की साखरेचा भाव पडला की ऊसाचा भाव पडायचा. हे दुष्ट चक्र वर्षानुवर्ष या देशामध्ये चाललेलं होतं. या देशाच्या पंतप्रधानांनी त्याचा अभ्यास केला. आम्ही राज्यात केंद्राला वाद पाठवला की ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर निव्वळ साखरेच्या उत्पादनावरती ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसाचा भाव देता येणार नाही.
त्याच्यासाठी इथेनॉल निर्मितीला चालना द्यावी लागेल. 40 रुपये लिटर इथेनॉलचा, 29 रुपये ते 32 रुपये इथेनॉलचा दर होता. तो जवळजवळ 52 रुपये ते 55 रुपये पर्यंत नेला. आणि इथेनॉल उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने इथं पॅकेज जाहीर केलं. एवढंच नाही, आम्ही सांगितलं साखरेची किंमत ही बांधून दिली पाहिजे. अधिक साखरेचं उत्पादन झालं कि मग साखरेचा भाव पडला जातो या. आणि 60 वर्षामध्ये पहिल्यांदा साखरेची किंमत 29 रुपये बांधून दिली गेली. परत आम्ही 2 महिन्यापूर्वी मागणी केली की ती अजून 31 रुपये करावी. आणि पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बाजूने कायदा झाला की 31 रुपयापेक्षा कमी भावानं कोणत्याही साखर कारखान्यानं साखर विकायची नाही. अजून प्रश्न सुटला का? नाही सुटला. इथं सावंत सर त्यातले तज्ञ, आपल्याकडे ज्या इथेनॉलचं प्रमाण आपल्याला 20% न्यावं लागेल, ते 20% जर न्यायचं असेल, पेट्रोल डिझेल मध्ये जर ते मिक्स करायचं असेल तर आपल्या गाड्यांच्या इंजनच्या मॉडेल मध्ये आपल्याला बदल करावा लागेल, त्याचं डिझाईन बदलावं लागेल. आणि भविष्य काळामध्ये तो सुद्धा निर्णय हे मोदी सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याही दृष्टीने या ठिकाणी विचार सुरू आहे. म्हणजे एका बाजूला मी शेतकऱ्यांना सांगेन की मग कांदा उत्पादक शेतकरी असेल, त्याला 4 वर्षामध्ये कांदा तळीला 45 कोटी रुपये दिलं. पण आपण 3 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांदा चाळी बांधायला 272 कोटी रुपये दिलं.